पुढची बातमी पाहूयात। राज्यात तंबाखू विक्रीवर बंदी असताना गुटखा तंबाखू येते कुठून असा सवाल आमदार विक्रम पाचपुतेंनी सभागृहात उपस्थित केलाय। मनुष्यबळ कमी आणि लॅब कमी असल्यामुळे कारवाई होण्यास अडचणी येत असल्याचं स्पष्टीकरण देखील अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिलंय। वेगळे एक म्हण आहे, मी नाही त्यातली कडी लावा आतली, ही अवस्था आज FDA ची झालेली आहे। म्हणजे पोलीस खातं जर कारवाई करतंय तर त्यांना मान्य नाही, ते झालं तर माझ्याच हातून झालं पाहिजे आणि यांच्याकडे मनुष्यबळ नाही। गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये गेला आपण, सगळीकडे थुंकले। पान मसाला गुटखा जर बंदी आहे गेल्या वर्षभरापासून, ते थुकतात कुठनं? हे थुकायला पान मसाला येतोच कुठनं? त्याचं कारण एकच आहे, हे आमचे ऍक्टर्स टीव्हीवरती जाहिरात करतात, ऊंचे लोक ऊंची पसंत। काय चाललंय काय अध्यक्ष महोदय? मनुष्यबळ कमी होतं, लॅबची संख्या कमी आहे, तर मनुष्यबळ भरण्याच्या संदर्भातला जो काही विषय 2023 पासून पेंडिंग होता, तो आताच आपण 189 लोकांना त्यांचे नियुक्ती आदेश 7 जूनला त्या ठिकाणी दिलेत। त्यांना आता प्रशिक्षणासाठी म्हणून 1-1.5 महिन्याचा कार्यकाळ लागणार आहे। एकूण 321 लोकांचा जो आस्थापना आहे तो परिपूर्ण झाल्यानंतर जी ही आता अवस्था आहे ही भविष्यात राहणारच नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।